हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन, हृदयविकाराचा झटका आल्यानं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। उपचारादरम्यान मोहन जोशींचं निधन। मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार। दुपारनंतर दादरमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंचे बुलढाण्यातील आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। ठाकरे मुंबईकडे निघणार। संजय राऊतांकडूनही ट्विट करत जोशींना श्रद्धांजली। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत अटळ झाल्याचं चित्र। सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज बारामतीत विविध कार्यक्रमांचं उद्घाटन, तर सुप्रिया सुळे आज बारामतीमध्ये गाव भेट करणार। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, तर जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च न झाल्यानं नाराजीही व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नवं चिन्ह तुतारी। लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह बहाल। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। बारसकरांनंतर संगीता वानखेडेंचे जरांगेंवर गंभीर आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार, पवारांनीच जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च केला। मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांचा दावा। आणि हा सरकारचा ट्रॅप, माझ्यावरील आरोपांसाठी 40 लाखांची सुपारी। जरांगेंचा प्रत्यारोप, तर सरकारला कुणावर ट्रॅप लावायची गरज नाही। जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये, देसाईंचं प्रत्युत्तर। लोकसभा जागावाटपासंदर्भात राहुल गांधींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा। येत्या 27 आणि 28 तारखेला महाविकास आघाडीची बैठक। बैठकीत अंतिम जागावाटपावर निर्णय होण्याची शक्यता। निवडणुकांच्या कामांमधून शिक्षकांना वगळण्याचे निवडणूक आयुक्तांचे पत्र। मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मनसेची मागणी मान्य। इंडिया आघाडीचा उद्या पुण्यामध्ये पहिला मेळावा। शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले मार्गदर्शन करणार। पुणे, बारामती, शिरूर लोकसभा निवडणुकीची व्यूहरचनाही निश्चित केली जाणार। मनसेचा आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा। मराठी भाषा भवन आणि 10,000 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक। विविध मागण्यांसाठी राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर। अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच, मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार। दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक। अजित पवारांची माड डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींशी फोनवरून चर्चा। मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याचं अजित पवारांचं आश्वासन। कोकण रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। सकाळी 7 ते सकाळी 9:30 पर्यंत सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान ब्लॉक। 1 मार्चपासून पुणे मेट्रोच्या परतीच्या प्रवासाचं तिकीट काढता येणार नाही। परतीच्या तिकिटावरून गोंधळ होत असल्यानं पुणे मेट्रोचा निर्णय। पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसाच्या सुट्टीचा पगार रद्द। 7वा वेतन आयोग लागू झाल्यानं पोलिसांच्या पगारात भरीव वाढ झाल्याचं कारण देत निर्णय। रांचीमध्ये आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड 4था कसोटी सामना। भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।